चाले अरे बायकोला काही खाऊ घाली जाईन जरा तू. मस्त खाऊ घालतोय, खातच नाही राहती. काय खाऊ घालतो हा? काय खुसपट बनवते ती? हाणार राव लोकडी सुकडी. काल पाणी आणायला दिली, हलगाडून पडायला लागली होती. काय सांगतो हा हांडा एवढा वाजनाता, तिचा जीव केवढा. आखाड्यात काही मटन बिटन खाऊ घालतो का नाही तिला? मस्त खाऊ घालतोय, खात नाही ती. नाही रे माझ्या नाही, तुला सांगतो त्याच्याशिवाय. मग बायको कशी आहे बघ, मध्यम. कशी लई जाड बी नाही लई सुकडी बी नाही. तरी मी तिला म्हणतो असतो तू खात जाय, बळजबरी करत असतो. तेव्हा कुठं जरा बरी दिसते ती. आता तुला सांगतो का, अशी लसलशीत बाई असल्याशिवाय मजाच नाही ह्या आयुष्यात. हाणार राव रोगाट काय रे, तुझी बायको नाही रोगाटल्यावर दिसते ती खावा बी. गावात बाई म्हणशील ना तू, एक नंबर दिसायला. आ हा 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 सुगंधा कस काय नाद खोळा आहे, नाद खोळा. यायला तिला लय म्हणतोय साधा खाजा, खात जा खात जा. खातच नाही राहती. तिच्याकडे बघू सांगू तुम्ही आता खायचं. चालला काय लगेच? मग आता जातो ना घरी, कामधंदे आहेत का नाहीत काही. नाही असा चालला लगेच 30 किलोची 70 किलो आणून सोडतो काय? आणि सगळे लोक माझ्या बायकोलाच नाव ठेवतात. साधा खादा हिला सांगत असतोय, जे नाही ते करते राव. मीच त्याच्या तोंडात बळी, अंगात नाही. तुला खायचं कळत नाही काय, वरून चिडतात लोक मला. अय पारे, अय बॉम्ब लावणी तोंडाची, बाहेर ये. हो काय झालं? काय झालं म्हणजे? किती वजन आहे रे तू? किती वजन आहे म्हणजे? 42 किलो. 42? फक्त 42? फक्त 42 म्हणजे एवढं काय झालंय? आणि तुम्हाला काय करायचं माझ्या वजनाचा आधी ना मधी? आधी ना मधी? ती सुगंधा बघ किती गुटगुटीत दिसती, तिचं किती वजन असेल. हो पण तुम्हाला काय घेणं देणं आहे? त्या खात्या पित्या घरचे, त्यांना सुख मानवतं, मग झालं त्यांना. आता त्यांना पाणी बी पचतंय, त्याला कोणी काय करावं? काय करावं? तुला काय खायला प्यायला भेटत नाही काय घरात? तू म्हणती खात्या पित्या घरची. अहो मस्त मला खायला मिळतंय, पण माझ्या अंगाला लागत नाही. त्यांना काय करावं? खाणं बोकडाचं आणि अंग लाकडाचं. मी तर काय करू? अंगी लागून घ्यायचं बारे. कसं माणूस गुटगुटीत असलं ना मजा येते. पण तुम्हाला काय मध्ये सुचलंय हे? हा कशाला तब्येत आणि बिब्येत? कोण काय बोललंय का तुम्हाला? सगळे लोक नावं ठेवते. तुझी बायको बघ कशी लुकडी सुकडी दिसती, थोबाड उगम आकडावानी दिसतंय. दराशी काय वाघावानी थोबाड दिसलं पाहिजे ना. असं कर. कुणाची हिंमत झाली हो मला नाव ठेवायचे? सांगा त्यांचं नाव, मुर्दाच पाडते असते त्यांचा. त्यांना मुर्दा पाडस तर जाड होय ना तू. जाड झाल्याने काय हे होईन काय तुला? का अशी काय चांगली दिसना का? हा चांगली दिसत नाही म्हणूनच म्हणतोय मी. काय चियाकाळ्यागत करायला लागलाय लोकांचं ऐकून. जाडच हो, हे कर. मला नाही जाड व्हायचं, मला अशीच राहायची कवळीटच. जाड हो बाबा. ती सुगंधा फुल लावल्या किती टवटवीत दिसते फुलासारखी. बघ बघ कशी लाळ गळायला लागली सुगंधाचं नाव घेतल्यावरती. थांबा त्या सुगंधा ताईलाच जाऊन सांगते, ह्यांना एकदा कुत्र्यावानी चेचा निसता तुमच्यावर डोळा आहे. त्यांच्या तब्येतीने तुमच्या, त्यांच्या तब्येतीचा आणि माझ्या तब्येतीचा काय संबंध आहे हो? हा काय संबंध म्हणजे? माय बायको बी गावात अशी गुटगुटीत दिसली पाहिजे, 4 लोकांनी बघितलं पाहिजे, मग मी तुला छत्री धरी. अहो पण तुम्ही बघताय हे माझ्यासाठी लय झालं. मला गावाला नाही दाखवायचं मी किती देखणी दिसते, जाड दिसते, कशी दिसते. जशी बी दिसते तुमच्यासाठी चांगली नाहीये का? हा मस्त चांगली काळी कुवाशावानी. बर ठीक आहे, मी जाडच होते. काय करू जाड होऊन? व्यायाम बियाम करू, जाडी झाले मस्त अशी तब्येत बनवू. नाद करू नका, मस्त दिसली पाहिजे. बर ठीक आहे, आजपासून ना नुसतं तोंडात नुसतं खाते. चालतंय. आणि तुम्हाला तब्येतच करून दाखवते. दाखव मला तब्येत. मी आख्या गावाला दाखवतो, आपण आख्या महाराष्ट्राला दाखवू. परत देतच उतरू आपण दोघं. ठीक आहे ठीक आहे, जा जरा कामधंद्याचं बघा. ती गुराला पाणी द्या द्या जा जा. हा पाजी तो. सुगंधताई, ओ सुगंधताई. काय ग बाय बसा पहिलं. तू गेलेला मग पाय पाय आली काय? अहो जरा महत्वाचं बोलायचंय, जरा बसूनच बोलावं म्हटलं. काय बोलायचं तुला महत्वाचं माझ्यासोबत? अहो तुमचं वजन किती आहे हो? हे बाई माझं काय वजन विचारते? तू काय सुपारी बिपारी दिली काय मला उचलायची? कशाची सुपारी देती तुम्हाला? अहो ते झालं कसं सारखा. हो बा आता ह्यांनी घरी आल्यात आणि सारखं आहे बघा वजन वाढ वजन वाढ. बघ त्या सुगंधात आहेत त्या कशा गुटगुटीत आहे, कशा देखणे दिसतात. आणि बघ त्यांचं गावात कसं वजनदार आहे. नेमकं करताय काय तुम्ही एवढी चांगली तब्येत ठेवली? काय खाता पिता काय मला सांगा तरी. म्हणजे तुला माझी तब्येत अशी एवढी झाली का? जाड म्हणायचंय का काय म्हणायचंय तुला? जाड नाही म्हणायचं मला. आता हे बघा मी कसं आहे सुका बोंबील. मला अशी गुडगुडीत व्हायचं तुमच्यासारखं माझ्यासारखं. हा काही नाही, 2-3 टाइम खायचं. 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, 3 टाइम चहा.
मस्त आराम करायचं, झोपायचं, लोळायचं, फुल लगे जास्त फोनवर बिनवर बोलायचं नाही, खाय प्यायचं आणि झोपायचं. मला काय कुठं शेतातलं काम नाही. आणि महत्वाचं नवऱ्याचं इतकं प्रेम आहे, म्हटलं ती गोष्ट लगे हॅलो मला हे पाहिजे, नुसतं मेसेज जरी टाकला लगेच आपल्या अकाउंटला पैसे, फोन करायची बी गरज नाही. एवढं प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं. तेच प्रेम माझ्या अंगी लागत. अयो प्रेम बी लागतं वय त्याला. बिना प्रेमाची तब्येत होत असती वय. नवऱ्याचं तेवढं प्रेम आहे माझ्यावर, कधी एक शब्द उन बोलत नाही मला. अय सुगंधे असं पण नाही म्हटलंय. तो नवरा ए पारे करत चालतो. अयो मला माहितच नव्हतं. आणि मला सारखं म्हणतात बघ सुगंधाताईची तब्येत कशी आहे, बघ त्या किती छान दिसतात. पक्का कौतुक चाललं होतं. त्यांना वाटतं गावाने कोणी नावं ठेवलंय, कोणी ठेवलं आता ते मी तर शोधून काढणारच आहे. पण गावात चर्चा झाली की काय जालू बायकोला खायला घालत नाही म्हणून. आता तुम्ही सांग माझ्या घरात खायला कमी आहे का? तू सांगायचं ना तुझ्या नवऱ्याला, अहो मला ते खाल्लेलं अंगीच लागू देत नाही तुम्ही. ते लागण कसं अंगेला? खाल्लं का लगे तुम्ही भांडा द्या, खाल्लं का तुम्ही कामाला पाठवू द्या, लागण कसं अंगी? त्याला आराम लागतो ना असं महाराणी सारखा. असं एकदम लगे असं माणसाने कसं माहिती का, खाल्ल्यानंतर कमीत कमी 6 घंटे झोप झाली पाहिजे तर त्या अंगी काम काहीच करायचं नाही, काहीच काम करायचं नाही. सुगंधाताई पण तुम्ही खाता काय मला सांगा तरी. मी का काजू बदाम खजूर मनुके पनीर चिकन मटन मासे, तुला की विचारू नको मी काय नाही खात. सगळं खाते, फळं खाते, असं मी चबर चावतच राहते दिवसभर. आणि मग मस्त आराम करते पोट भरलं की. मग कसं अंगी लागणार नाही माझ्या, सांग बरं. आणि घरातली काम हा काम बिम काहीच नाही, नुसतं आराम करायचा. माझा नवरा तर तुमचं लयच कौतुक करत होतं. अयो खरंच? मग अगो बाई ग, काय लाजता तुम्ही, तर मला लाज यायला लागली आता. अगं मग वैना जा, तुला लाज वाटू राहिली तुझी तर. आता बघा ना, मी पण असे महाराणी सारखी खाणार पिणार आणि काहीच काम नाही करणार. हा ना, मग काय मला बी तब्येत व्हायची, मला तुमच्यापेक्षा डबल व्हायचं आता. दरवाजा पाडावा लागन बर का, तो हाय तो बी. हा नाही राहू द्या, आम्ही दुसरा बसवू, पण व्हायचंच आहे मला. बर. आणि बघा उद्या ना तुम्ही फक्त बघाच, ए पारू कशी दिसते बघा. मग आता नवरा ना भुलला पाहिजे माझ्यावर. खरंच नुसतं मला नावं ठेवतात आणि तुमचंच कौतुक चाललं होतं नुसतं. काय करू आता. हा अजून काही असून तर मला सांगा. काहीच नाही, फक्त खाऊन पिऊन आराम करायचा, काही करायचं नाही. तुला काही करायची बी गरज नाही, सगळं चालू बोला घरातलं काम करायला लावायचं. आता बघा गावातली लोक कशी टुकू मला बघतील मी जाड झाल्यावर. आणि जाड झाल्यावर बघा तुमच्यापेक्षा मी देखणी दिसणार बघा तुम्ही. अगं बाई ग, आले हो माझी नजर काढा, मी आधी जाड झालं. चला येते मी. ओ काय मला 2000 रुपये द्या. कशाला? कशाला म्हणजे तब्येत वाढवायची आहे ना, द्या मग 2000 रुपये. तब्येत वाढायला पैसे लागत आहेत काय? काजू बदाम पिस्ता काळं मनुक, परत अजून दूध तूप चिकन मटन सगळं आणायचंय मला खायला. एकट एवढं खाशील तर अजून वाळून जाशील आणि बाथरूम सुद्धा विचार करायला बसलंय. म्हणजे आता तुम्हाला हे बोलायचं आहे का, म्हणजे एकीकडनं म्हणायचं तब्येत वाढव आणि एकीकडनं माझी हटाई बी करायची. मला काय माहित नाही, 2000 रुपये द्या. तब्येत वाढवायची का नाही? वाढव तब्येत वाढली ना माणूस कसं गुटगुटीत दिसत, म्हणजे मजा येते बघितले आरशात. गपगुण आणि पैसे द्या, नाटक नका करू. काय बोलून सांगता येत ना, कुठनं फॅट घातलंय एक तर. देतो नकल वाट करू, सगळं 1-1 किलो आण. पैसे म्हणलं की लगेच वाट दिसती माझी. पटापटा मोजा. आहेत का पण 2000? नुसतं हे करायचं. आता ती 200 का काढून घेतलं? ते 2200 रुपये येत, 200 रुपये खिशात नको का, आताच पेमेंट झालत. तू टेन्शन घेऊ नको, तू कच्चून काय नात करू नको, तुझ्यासाठी मरणाचे कष्ट करीन पण गुटगुटीत होय. आणि येताना ना त्या ह्यांच्याकडनं त्यात खालच्या ताई आहेत ना, तुमच्या मित्राची बायको ती, त्यांच्याकडनं 1 लिटर दूध घेऊन या. मी 1 लिटर आधी आणून ठेवलेलं आहे, पण ती पण असू द्या, उरलं सुरलं प्यायला लागन मला. चालते येतो घेऊन. आणि लवकर या घरी. नाही तर बस सांग, सगळी कामं तुम्हालाच करायची आहेत. हो शांभाऊजी. काय म्हणतो रुपये? काय लिस्ट कोणाची लिस्ट आहे? ते सामान आणायचं ना दुकानातलं, त्यामुळे करत होते. बरोबर ते राहू द्या आधी बाजूला. बरं. मला द्या सामान. 1 किलो काजू द्या. बरं यादी करतो. बरंच आहे ना? हा बरंच आहे. हा 1 किलो काजू. हा अर्धा किलो बदाम द्या. अर्धा किलो बदाम. हा खारीक द्या. किती? 1 किलो. हा 1 किलो द्या. 1 किलो खारीक. खोबरं द्या 1 किलो. कोणी बाळातीन वगैरे झालं काय? कोण नाही बाळातीन झालं, मला तब्येत वाढवायची त्यासाठी मला पाहिजे. अच्छा तुम्हाला पाहिजे होय? ते घेऊन जातात ना, मला असं वाटलं. काहीतरी 65 पाना.
हे द्या अजून काळं मनुका द्या. हा हा पिस्ता द्या. पिस्ता किती करू? एका पावशेराचं पॅकेट असतील, करू एक एक? नको नको अर्धा किलो करा. 2 हा मग बर. काय पैशाल काय कमी का आज रुपाकड. हा 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 तूप करा 1 किलो. तूप, गावरान तूप. हा हा 1 लिटर दूध. दूध 1 लिटर. हा आणि पनीर द्या अर्धा किलो. पनीर नाही ना वहिनी आपल्याकडे. पनीर नाही होय. हम्म. बरं द्या चीज द्या मग. हो चीज बी नाही. काय देवा किती लागत होतं तुम्हाला? अर्धा किलो पाहिजे ना मला. बरं मी थोड्या वेळाने फाटवून आणून देतो तुम्हाला. हा चाल पण द्यायचं ना आणून. हो विषयच नाही एकदम. शब्द म्हणजे शब्द आपला. हा काळू मनुके केलं का? काळे मनुके केले ना. हे बघ, काजू बदाम मनुके पिस्ता. अंजीर करायचे काय? अंजीर हाय का अंजीर? हा आणि द्या मग. पण तब्येतीला लागतात तर चांगले तर असतात का ते? हा मग. आणि खजूर देऊ का भारी? द्या मग बारीक असेल तर चांगलं दबाय नाही तर त्याला किड्याना आळ्या अहो, लागलेलं एक देऊ नंबर नका. क्वालिटीचा माल हा, असतो. मग काय घरी पार्टी बिर्टी काय? बोला बरं का मला. पार्टीसाठी नाही, मग मला तब्येत वाढवायचे म्हणून ते करायला लागले. असे वय. कुणीतरी नवऱ्याचे कान भरलेत. तुझी बायको लईच लुकडी आहे, होय. तिला खायला घालत जा असं. आणि बघ ती कशी दिसती. हम्म. आता माझ्या नवऱ्याला काय नाही पण ह्यांचंच लय हे होतंय. हा लोकांना लई चांबार मग चौकायचे काय असतात. जाऊ द्या तर. काय मला उपयोग. फक्त सापडू द्या हो, त्याला तुडवती कसा बघा तुम्ही. तब्येत करून तोडवा. हा आता बघा, आता कवळीची शेंग आहे ना, आता असं बोपळा होऊन दाखवते ना आणि मग बघते. जाड व्हायचं म्हणलं होते, खावाच लागतं. आता 1 किलो चिकन आणि काजू बदाम राहिलेत ते पण. जाऊ बहिणी लय अर्जंट बोलवले. अरे महत्वाचं काम आहे तुमच्याकडं. हा काय? 400 रुपये धरा आणि 1 किलो चिकन घेऊन या. बर. जेवण आहे त्यास? जेवण नाही, मग माझी तब्येत वाढवायची आहे, त्यासाठी खुराक चालू आहे बघा. खायचं का एखादं? नाही नाही चालत तुमचं. हा पण त्याच्यात माझा वाटा राहू द्या. मला कुणाला वाटा नाही, माझ्या नवऱ्याला तुकडा बी देणार नाही मी यातला. तुम्हाला कुठून देऊ? बर लवकर चिकन घेऊन या. काय आणत आणत. आणि तिकडेच बसू नका. ऐ ग ऐ ग फारे काय झालं? मला एकच तरी व्हायला लागले. कस काय? पोटून 3 नंबर लय त्रास व्हायला लागले. मला दवाखान्यात झाला. पोट डांबरले वय. जा तिकडे जाऊन वांटी करून ये. अयो उठ. आले थांबा. अयो मला उठाय पडेल. अयो थांब जरा बघते होती का उलटी. आयला बाई आता चांगली होती. होती का? मला लय त्रास व्हायला लागलाय. बोट घाल बोट. होय ना. झाली का? ऐक पडशी ना अंगावर. अहो मला लय त्रास व्हायला लागलाय. मला काय कळलं ना. मला दवाखान्यात घेऊन चला. काय खाटी चाबार बाबार काय खाल्लं होतं? अहो काय नाही, उगा किलोभर काजू खाल्ले होते, अर्धा किलो मटण खाल्लं होतं, हरभरे खाल्ले होते, तसलेच चणे बदाम खाल्ले होते आणि काळा मनुका एवढंच खाल्लेलं. केळी खाल्ली होती, 1 लिटरभर दूध पिली होती. पारे उठ. पारे उठ. श्याम्या काय उपयोग झाला रे? खायला बी पैसे घालायचे आणि दवाखान्यात बी पैसे घालायचे. अरे पण मग काही नियोजन असतं. हा का नुसतं खात बसायचं वय रे? कळायला पाहिजे ना. सकाळ सकाळ थोडं खायचं, व्यायाम करायचा, काही गोष्टी जरा नियमाने पद्धतीने करायच्या ना. हा तिला लय सवय मासाडी आणि पुढं घामेला ठेवायचं आणि वाचा वाचा खायचं. हे रुपे असं किती खाल्लं होतं तू? अहो तुम्ही मला म्हणले की दिवसभर मी खात राहते, मग मी तसंच खाल्लं. जास्त नाही खाल्लं. पावशर काजू खाल्लं, पावशर बदाम खाल्लं, पावशर खारीक खाल्लं, पावशर खजूर खाल्लं. अगं बाई एवढं तू पावशर 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 एका टायमाला खाल्ल्यावर तू सांग तुझी पचनक्रिया काय म्हशी सारखी काय? म्हशीला बी एवढं पचलं नसतं. अगं 2-2, 4-4 काजू बदाम, 2-2, 4-4 खजूर ते खावं लागतं. असं पावशर पावशर एका टायमाला कोण खातं? मी बी 2-2च खाते. याच्यामुळे झालं ना दुसरं काय मग. त्यात व्यायाम नाही काही नाही. काय खरंय तुझं? श्याम्या घरात आहे ना अंडे बी आणून ठेवलेत, 1 ट्रे राहिलाय तरी खाय नाही. काय खाय नाही? एवढं खाल्लं काय खाईन ती? आता ह्याच हे झाली ती. पाण्याचा घोड बी जात नसन. नाही परत मग मी अजून अर्धा किलो चिकन खाल्ले, 1 लिटर दूध पिले. अहो शामराव हिने अख्खी भट्टीच मांडली ना. पोटा
काय झालं असं तिचा विचार करा. रुपावहिनी तूप खाल्लं गेलं की रूप नसतं येत. त्याला वेळ काय जाऊ द्यावा लागतो, थोडं थोडं खावा लागतं. तुम्हाला वाटलं की आज किलो खाल्लं की मिळालं की 10 किलो वजन वाढत, असं कुठं असतं वय? अहो पण माझ्या नवऱ्याला पाहिजे होती ना जाड बायको. गब्बस हाय अशीच राय, लय म्हासाडी नको जाड हो भाऊ. ओ जालू भाऊजी बसा अहो शांत. काय तुम्ही तिला बडबड करताय? अहो तिचं पण बरोबर आहे. तुम्ही कशाला तिला बरोबर म्हणत राहता सारखं सारखं बारीक आहे हाडकय. अहो तुम्हाला एक सांगू का, आणि तुला बी अक्कल नाही का ग? तू काय डोक्यावर पडलेली काय का तुझा भेजा गुडघ्यामध्ये गेलेला आहे? तुला एक सांगते, तू किती खाल्लं ना, तू किती जाड व्हायचा विचार केला तर तू लगेच जाड होणार नाही. आणि खाण्यापिण्यावर काही नसतं. मी एवढं खाल्लं तरी माझ्या अंगी लागतं, आणि तू असं किलो काही 4 किलो जरी खाल्लं तुझ्या अंगी लागणार नाही. शेवट पचनक्रियेचा प्रकार असतो तो. तुझी किती पचनक्रिया किती चांगली हे महत्वाचं आहे. जाड बारीकचं काही नसतं बाई. या माणसांच्या काही नादी लागू नको, मरशील. काही कमी जास्त झालं तर काय करशील? कोण दवाखाने मरीन हो तुमचे? मी याला तेच म्हणत होतो, जशी आई तशी आपली बायको. हा ना, श्याम याला अलगा हाजरा सगळं तुझ्या मानी तुझ्यामुळे होतंय. तुला दिलेली कधीच आड्या सक्सेस नाही. चल उठ. आयुर्वेदिक उपचार करतो काही. या घरी. या. ती बायको बारीक करायची मागा लागा. चालले तिला सांगू राहिले जाड वय. आणि बाई नवऱ्याचं जरा प्रत्येक गोष्ट नको ऐकत जाऊ. जे ऐकायचं तेच ऐकत जाय, नको त्या गोष्टी घेऊन पळती.